हॅलो वॉरियर्स, एक कॉमन प्रश्न. टॉपिक वाचताना समजतोय, लेक्चर पाहताना पण समजतंय, अभ्यास करताना लक्षात येते, पण जेव्हा टेस्ट सोडवायला घेतोय किंवा जेव्हा एक्झाम देतोय तेव्हा मात्र प्रश्नांची उत्तरं आठवत नाही आहेत. हा प्रश्न मला खूप विद्यार्थ्यांनी विचारला. याच्यापूर्वी पण परवाच्या डिस्कशन सेशनमध्ये एका स्टुडंटनी परत हे विचारलं की मॅम अभ्यास करताना समजतंय, टॉपिक वाचताना कळतंय की हां हे आपल्या लक्षात राहील, समजतंय म्हणून, पण टेस्ट सोडवताना मात्र उत्तरं बरोबर येत नाहीत. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर आत्ता लगेच कमेंटमध्ये आर लिहा. आरचा अर्थ असेल रिलेट, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकता या सिच्युएशनसोबत. आणि जर रिलेट करू शकत असाल तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला इतका हेल्पफुल ठरेल या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी. बऱ्याचदा तर आपल्याला माहितीच नसतं की हा एक ट्रॅप आहे. सो हा ट्रॅप काय तो पण मी तुम्हाला सांगेन आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा सांगेन, ठीक आहे. त्याच्यापूर्वी आणखी एक उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. 2 स्टुडंट आहेत. पहिला स्टुडंट आपण नाव देऊयात ए आणि दुसरा स्टुडंट आहे बी. ए जो स्टुडंट आहे हा कुठलाही एक टॉपिक जवळपास 4 ते 5 वेळा अभ्यासतोय म्हणजे मे बी तो रीडिंग करतोय त्या टॉपिकचं, मे बी तो व्हिडिओ लेक्चर्स पाहतोय किंवा पॉईंट्स हायलाईट करतोय किंवा कोणाच्या तरी रेडीमेड नोट्स आहेत त्या वाचतोय. या पद्धतीने याचा अभ्यास सुरू आहे. बी हा स्टुडंट आहे, त्याच्याकडे तितकासा वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तो एका टॉपिकचा अभ्यास फक्त 2 वेळा करू शकतो. आणि याच्यातही तो 2 वेळा करताना अशी कुठली टेक्निक आहे का की मला कमीत कमी वेळेमध्ये हा टॉपिक लक्षात येईल, अशा टेक्निक्स फाइंड आउट करतो आणि त्या पद्धतीने करतोय. जेव्हा हे 2 विद्यार्थी, म्हणजे याच्याकडे आहे 4 ते 5 वेळा अभ्यासण्यासाठी वेळ, याच्याकडे फक्त 2च वेळा अभ्यासण्यासाठी वेळ आहे किंवा तो 2च वेळा अभ्यासतोय, पण जेव्हा हे लोक 20 मार्क्सची टेस्ट देतात, या 20 मार्क्सपैकी एचा स्कोर जर तुम्ही पाहिला, म्हणजे तुम्हाला मी नॉर्मली जर विचारलं या दोघांपैकी कोणाचा स्कोर जास्त येईल तर ऑब्व्हियसली एचा येईल. पण जेव्हा आपण स्कोर पाहतोय 20 पैकी याला 8-9 मार्क्स मिळतात, याला मात्र 14-15 मार्क्स मिळतात. आता मला सांगा अभ्यास कोणाचा दमदार असेल? अर्थातच बीचा. मग बीने फक्त 2च वेळा अभ्यास केलाय तरी पण त्याचे एवढे मार्क्स कसे काय येत आहेत? एला तर असं वाटतं ना की मी 4-5 वेळा टॉपिक अभ्यासलाय किंवा माझ्या 4-5 रिव्हिजन झाल्यात म्हणजे माझे मार्क्स यायला पाहिजेत आणि टेक्निकली तर तेच यायला पाहिजेत, पण तसं नाही होत आहे. मग हे का होत नाही? हाच खरा ट्रॅप आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला डिफरन्स समजून घ्यायचा आहे. रिकग्निशन आणि रिकॉल याच्यामध्ये फरक काय असतो? काय होतं ना, जेव्हा आपण एखादा टॉपिक अभ्यासतोय पुस्तकामधून, जेव्हा तो टॉपिक आपल्या समोर येतो, उदाहरणार्थ आता मी पॉलिटीचं तुम्हाला जर सांगितलं की रिवाईज करायचं आहे, तुम्ही ऑलरेडी पॉलिटीचे 1 रिव्हिजन किंवा 2 रिव्हिजन तुमच्या झालेले आहेत, तुम्ही पॉलिटीचं पुस्तक उघडलं, पॉलिटीचं पुस्तक उघडल्या ज्या वेळेला तुम्ही पहिला धडा वाचायला लागाल, तुम्हाला जशी तुम्ही लाईन वाचायला लागाल तुम्हाला कळेल अरे हे तर मी वाचले, हे माझ्या लक्षात आहे, हा मला मसुदा समिती माहिती आहे, हा मला संविधानाच्या समित्या माहिती आहेत, संविधानाची निवडणूक माहिती आहे, या सगळ्या गोष्टी तर मला माहिती आहेत. जेव्हा तुम्ही पुस्तक उघडून बसताय ना त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समोर दिसतील, त्या दिसेपर्यंत तुम्हाला आठवतील की पुढच्या लाईनमध्ये काय. पण जर तुम्हाला मी त्याच चॅप्टरवरची एखादी टेस्ट दिली तर सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत, तिथे मात्र तुमचं कन्फ्युजन होईल. का? कारण तुम्हाला पुस्तकामध्ये जेव्हा समोर माहिती आहे त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मला हे येत आहे, हे तुमचा मेंदू तुम्हाला सांगत असतो की हे मला येत आहे. पण जेव्हा टेस्टमध्ये, जेव्हा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला तो प्रश्न दिसतो तेव्हा मात्र तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर फक्त, जरी ते समोर असलं तरी फक्त ते तुम्हाला दिसून किंवा ओळखून चालत नाही. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ते उत्तर आठवावं लागतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळा जो डेटा तुमच्या ब्रेनमध्ये आहे तो स्कॅन करून ते उत्तर शोधून काढावं लागतं. म्हणजे 4 ऑप्शन आहेत, मला माहिती आहे या 4 पैकी एक उत्तर आहे, पण जे काही मी अभ्यासलेलं आहे त्या टॉपिकच्या बाबतीत ते मला सगळं स्कॅन करावं लागणार आहे, देन मला आन्सरपर्यंत पोहोचता येईल. आणि मग ह्या स्कॅनिंगची सवय जर माझ्या मेंदूला नसेल तर माझा मेंदू ज्या वेळेला मला एक्झाममध्ये ते एक्झॅक्टली आठवायला पाहिजे त्या वेळेमध्ये हे आठवू शकणार नाही आहे, ठीक आहे. मग आता एक इथे सगळ्यात महत्त्वाचा जो ट्रॅप असतो ना तो हा असतो की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताय, या पुस्तकामध्ये माहिती दिली आहे मसुदा समितीची स्थापना, तुम्ही ती वाचलेली आहे, तुम्ही ड्राफ्टिंग कमिटी वाचलेली आहे.
जेव्हा आयोगाने प्रश्न विचारला, आयोगाने मसुदा समितीच्या ऐवजी शब्द वापरला प्रारूप समिती. आता तुम्हाला सांगते घोळ कुठे होतो. जेव्हा एक शिक्षक या प्रश्नाकडे पाहतोय, ॲज अ टीचर मी या प्रश्नाकडे जर प्रारूप समितीचा प्रश्न आला तर माझं पहिल्यांदा हे असेल की प्रारूप समिती जर मी कधी वाचलेलं नसेल तरी सुद्धा माझा पहिला अप्रोच हा असेल त्या प्रश्नाकडे पाहण्याचा की मी पूर्ण प्रश्न वाचून समजून घेईन की नेमकं यांना काय म्हणायचं. प्रारूप समितीची स्थापना कधी झाली मला नाही समजत नाही, मी इंग्लिशच्या क्वेश्चनकडे जाईन. प्रारूप समितीचा दुसरा शब्द काय आहे तिथे दिलेला, तिथून मला कळेल की त्यांनी मसुदा समितीला प्रारूप समिती म्हटलेलं आहे. पण एक स्टुडंट काय करेल, प्रारूप समिती काहीतरी वेगळं विचारले, हे माझ्या पुस्तकात नाही आहे, हे माझ्या रेफरन्समध्ये नाही आहे, हे मी वाचलेलं नाही आहे, हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, मला पुढच्या प्रश्नाकडे जायला पाहिजे, किंवा हा प्रश्न अवघड आला आहे, पॉलिटीचे प्रश्न अवघड आहेत. त्या मुवमेंटला तुमचा ब्रेन हे डिसाईड करतो. आणि असं होण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं ते म्हणजे तुम्ही जे शिकत आहात हे शिकताना पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह लर्निंग याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण शिकतो त्या गोष्टी आपल्याला शिकताना इझी वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, तुम्ही सायकल चालवायचे व्हिडिओ पाहते, खूप सगळे व्हिडिओज पाहिले तुम्ही. जेव्हा तुम्ही ते व्हिडिओज पाहाल तुम्हाला ते खूप इझी वाटेल. तुम्ही जर काही असे शॉर्ट व्हिडिओज किंवा इन्स्टाच्या रील्स पाहिल्या असतील तर तुम्ही पाहिलं असेल की खूप सगळे चॅलेंजेसचे व्हिडिओज येतात की एक पोज दिलेली असते योगामधली कुठली तरी, एखादं आसन वगैरे असतं आणि ती पोज जी आहे ती चॅलेंज म्हणून दिलेली असते आणि बाकी लोक जे आहेत ते ती पोज ट्राय करतात. तुम्ही कधी असं ट्राय केलं का मला कमेंटमध्ये सांगा. जर आपण ती पोज जेव्हा पाहतोय आपल्याला वाटतं की हे किती इझी आहे दिसायला. म्हणजे ते ना, मी ती वाली पोज पाहिली होती गुडघ्यावरती बॅलन्स करणं, अँड देन आय रिअलाइज की मला असं वाटलं की हे मी इझिली करू शकते, मला ते खूप इझी वाटलं ॲक्च्युली पाहिल्यानंतर. म्हटलं ह्याच्यामध्ये अवघड काही नाही. पण जेव्हा मी ते ॲक्च्युली करायला लागले तर लक्षात आलं की हे तर खूप डिफिकल्ट आहे. आपला गुडघा तर म्हणजे जमिनीवरती आपण टेकवलं की ते इतकं भयानक गुडघ्याला वेदना होतात की हे लगेच पाहता क्षणी जेवढं इझी वाटतं तेवढं करणं इझी नाही आहे. ठीक आहे. सो ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करताय, ज्याला तुम्ही लेक्चर्स पाहताय, लेक्चर्स पाहताना जेव्हा शिक्षक तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय ती गोष्ट तुम्हाला फार इझी वाटते, पण जेव्हा तीच गोष्ट प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर येते, नवीन पद्धतीने थोडीशी बदलून तुमच्या समोर येते, तिथे तुम्ही गडबडताय. मग पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये फरक काय? पॅसिव्ह लर्निंग तुम्ही पॅसिव्ह करताय का ॲक्टिव्ह करताय हे मला लगेच सांगणार आहात ज्यावेळेला मी तुम्हाला पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये जो काही मेन डिफरन्स आहे ते सांगेन त्याच्यानंतर. पॅसिव्ह लर्निंगमध्ये काय असेल, तुम्ही जो पॅसिव्ह स्टडी करताय याच्यामध्ये काय असेल की तुम्ही पुस्तक उघडताय, पुस्तक रीड करताय. ठीक आहे, हे तर कॉमनली सगळेच करतात. तुम्हाला वाटतं काही मुद्दे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही त्याला हायलाईट करताय, किंवा तुम्हाला जे मुद्दे इम्पॉर्टंट वाटत आहेत त्या मुद्द्यांना तुम्ही अंडरलाईन करताय. ठीक आहे, हे झालं सगळं तुमचं पॅसिव्ह स्टडी. म्हणजे तुम्ही पुस्तक उघडताय, वाचताय, हायलाईट करताय, अंडरलाईन करताय, पुस्तक ठेवून देताय, तुम्हाला फील येतोय की मी 3 तास झालं बसून इथे अभ्यास केला डेस्कवरती, म्हणजे माझा अभ्यास झाला. ॲक्टिव्ह लर्निंग काय असेल, एक स्टुडंट ज्याने एक चॅप्टर उघडला, रीड केला, त्याच्यावरचे MCQ लगेच त्याने सॉल्व केले. का? कारण मला कळलं पाहिजे की मी जर एखादा टॉपिक अभ्यासलाय तर मला त्याच्यावरचे प्रश्न सोडवता येतात का. आता एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या कमेंटमध्ये की तुम्हाला एखादा टॉपिक समजणं, तुम्हाला एखाद्या टॉपिकबद्दलची सगळी माहिती जी आहे ती तुमच्या ब्रेनमध्ये येणं आवश्यक आहे, म्हणजे ते जास्त इम्पॉर्टंट आहे का त्या टॉपिकवरच्या प्रश्नांची उत्तरं येणं जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की टॉपिक समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे तर टॉपिक असेल ह्या कमेंटमध्ये. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यावरची जी टेस्ट असेल किंवा एक्झाममध्ये त्याच्यावरती येणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं येणं आवश्यक आहे तर कमेंटमध्ये ANS असं लिहा, म्हणजे आन्सर येणं गरजेचं असेल लिहा. ठीक आहे. सो मला कळेल की तुम्हाला काय वाटतं की टॉपिक समजणं गरजेचं आहे का आन्सर्स येणं गरजेचं आहे. आता काहींचा मुद्दा हा असेल की टॉपिक जर समजलाच नाही तर आन्सर कसं येईल. पण आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी प्रश्न सांगितला, एक टॉपिक तर समजतोय पण आन्सर येत नाहीये, मग याचा काही फायदा आहे का? अर्थातच नाही. कारण आपल्याला जी एक्झाम द्यायची
तिथे आपल्याला आन्सर येणं अपेक्षित आहे. हे अपेक्षित नाही आहे ना की तुम्हाला किती समजलंय, तुमच्या किती लक्षात आहे, तुम्ही किती तज्ज्ञ आहात त्या विषयातले, तुम्ही त्या टॉपिकचं तुमच्याकडे किती मोठं नॉलेज आहे, हे तुम्हाला आत्ताच्या एक्झाममध्ये तर कोणी विचारत नाही. तिथे तुम्हाला विचारलं जाते तू एवढे एवढे टॉपिक वाचलेत बाबा, या प्रश्नाचं उत्तर तुला येते का. तिथे तुम्हाला आन्सर देता येते का. त्यातही तुम्हाला फक्त उत्तर म्हणजे डायरेक्ट असं फार हे करून उत्तर नाही द्यायचं. तिथे तुम्हाला ऑप्शन दिलेत, त्याच्यातून ओळखता येते का. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला एक टाईमलाईन दिली आहे. टिक 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 घड्याळ तुमचं चालत राहणार आहे. त्यावेळेत तुला आठवता येतंय का. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मॅटर करतात. सो ॲक्टिव्ह लर्निंगवाला रीडिंग करेल, MCQ करेल किंवा तो जो टॉपिक आहे तो सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल किंवा तो जो टॉपिक आहे तो कोणाला तरी टीच करण्याचा प्रयत्न करेल. हे होईल तुमचं ॲक्टिव्ह लर्निंग. किंवा याच्यासोबतच जी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंटवाली मेथड सांगितलेली आहे ॲक्टिव्ह रिकॉलवाली, तो या पद्धतीने जाईल. आणि निश्चितपणे या पॅसिव्ह पद्धतीने तुम्ही 4-5 वेळा जरी एखादा टॉपिक अभ्यासला आणि तुम्ही ॲक्टिव्ह पद्धतीने 1 किंवा 2 वेळा जरी तो टॉपिक अभ्यासला तरी तुम्हाला आउटपुट जास्त हे या पद्धतीने मिळणार आहे ॲक्टिव्ह पद्धतीने. मग आता आपल्याला ठरवायचं की काय करायचं. आता याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगते ज्याच्यामुळे असं होतं की टॉपिक समजतोय पण एक्झाममध्ये त्याचं उत्तर देता येत नाही. ती गोष्ट असते टेस्ट किंवा एक्झाम एन्झायटी. आणि हे खूप जणांच्या बाबतीत होतं. हा मोस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे स्टुडंट्सच्या बाबतीत. म्हणजे काय की तिथे एक्झाम हॉलमध्ये आठवत नाही, टेस्ट सोडवताना आठवत नाही. इतर वेळेला असं नॉर्मली विचारा येते, तिथे येत नाही. काय येत नाही सांगू. ही गोष्ट तुम्हाला कदाचित पटणार नाही पण ह्युमन सायकोलॉजी किंवा अगदी न्यूरोसायन्समध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला ही गोष्ट खूप चांगली कळेल. जोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी तुमचा मेंदू स्ट्रगल करत नाही तोपर्यंत त्याला त्या सिच्युएशनला कसं सामोरं जायचं हे समजत नाही. एक साधं उदाहरण देते. तुम्ही किंवा कुठलाही एक मित्रांचा ग्रुप जंगलामध्ये फिरायला गेलेत. आता त्यांनी जस्ट सफारीसाठी गेलेत मस्तपैकी किंवा ताडोबाला वगैरे गेलेत. आता ज्यावेळेला ते जिप्सीमधून फिरतायत त्यांच्यासोबत त्यांचा गाईड पण आहे. त्यांच्या गाडीसमोर अचानक वाघ आला. ऑनेस्टली सांगा ते जे पर्यटक असतील किंवा तो जो फ्रेंड्सचा ग्रुप असेल वाघाला समोर पाहिल्यानंतर त्यांना भीती वाटेल की नाही. आता तुमच्यापैकी कोणीतरी असं असेल की नाही नाही मॅडम भीती नाही वाटणार, मला तर फार एक्साइटमेंट वाटेल. ठीक आहे बाबा तू थोडासा वेगळा असशील बट स्टील वाघ समोर पाहिल्यानंतर भीती वाटेल की नाही. त्या क्षणी सगळे जे आहेत ते थोडेसे स्टक होतील की नेमकं काय करायला पाहिजे हे कळणार नाही. पण तो जो गाईड असेल तो गाईड इन्स्ट्रक्ट करेल. वाघ आल्यासमोरून काय करायचं, शांत राहा, आपण नेमकी काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, मुवमेंट करू नका, आवाज करू नका किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये पण तो जो गाईड आहे तो एकदम काम असेल, एकदम शांत असेल. का असेल. बिकॉज त्याच्या ब्रेनला हे माहिती झालं आहे, त्याच्या ब्रेननी तो पॅटर्न डिकोड केला आहे की समोर जेव्हा वाघ येईल त्यावेळेला मला काय करायचं आहे. कारण त्याने ती सिच्युएशन याच्या पूर्वी खूप वेळा फेस केलेली आहे. पण जो माणूस तुम्ही एकटेच फिरताय जंगलातून, वाघ तर दूरची गोष्ट आहे, तुम्ही रात्रीच्या घरी चाललायत चालत चालत आणि पायात साप आला अचानक, घाबरगुंडी होते ना, भीती तर वाटते ना. का. बिकॉज माझ्या ब्रेनला नाही माहिती. पण तुमच्याच ठिकाणी एक सर्पमित्र आहे, तो चाललाय आणि त्याला साप दिसला, तो काय करेल, त्याला अलगदपणे उचलेल, नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडेल. आपण तसं करू का. नाही. आपण घाबरू, आपण पळू, आपण कोणाला तरी मदतीसाठी बोलू किंवा आपण त्या सापाला मारण्यासाठी काहीतरी शोधू, काहीतरी एक ॲक्शन आपण करू. पण निश्चितपणे आपण त्या सिच्युएशनमध्ये शांत राहू शकत नाही. आपली बॉडी, आपला ब्रेन, आपला माइंड, सगळे हार्मोन्स आपल्या बॉडीतले असे रिॲक्ट होतील की काहीतरी अशी आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे. पण ज्या माणसाला माहिती ती सिच्युएशन कशी हँडल करायची, तो अगदी शांतपणे ती सिच्युएशन म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये पण तो शांतच असेल. आणि मग ह्या सगळ्याचा तुमच्या एक्झामशी, तुमच्या अभ्यासाशी काय संबंध येतो. अगदी क्विकली सांगते. तुमचा ब्रेन कुठलीही कन्सेप्ट शिकण्यासाठी स्ट्रगलच करत नाही आहे. त्याला स्ट्रगल माहिती नाही आहे. जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं, 1 महिना आहे तुमच्याकडे सायकल चालवायला शिकायची. सायकल येत असेल, जे व्हेकल येत नाही ते शिकायचं आहे.
1 महिना तुम्ही फुल टाइम त्याचे व्हिडिओज पाहताय, इतके सगळे कर्तव्य पाहिले तुम्ही या व्हिडिओजमधून की बस म्हणजे जगातला जो टॉप क्लासचा सायकल चालवणारा असेल त्याचे व्हिडिओज पाहिलेत तुम्ही. पण 1 महिना तुम्ही फक्त व्हिडिओज पाहिलेत. ऑनेस्टली सांगा, तुम्हाला 31व्या किंवा 32व्या दिवशी तुमच्याकडे सायकल दिली, असं होईल का की तुम्ही त्याच्यासारखी सायकल चालवाल? नाही. तुम्ही जेव्हा सायकलवर बसाल, जर तुम्हाला सायकल आधीपासून चालवता येत नाही, तुम्ही एकदा तरी पडणार, तुम्हाला सायकलचा बॅलन्स जमणार नाही. जेव्हा तुम्ही कुठलंही लेक्चर पाहताय, तुम्ही स्वतः न स्ट्रगल करता, एखादी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी न स्ट्रगल करता, सेम तुमच्या बाबतीत होते. जी गोष्ट ॲक्च्युली डिफिकल्ट आहे ती पाहता क्षणी तुम्हाला खूप इझी वाटते, ती समजून घेण्यासाठी तुमच्या मेंदूने बिलकुल स्ट्रगल केलेला नाही आहे. पण जेव्हा तुमच्या एक्झामची, तुमच्या टेस्टची, तुमच्या परीक्षेची वेळ येते आहे आणि ज्यावेळेला तुमच्यासमोर 100 प्रश्न येत आहेत, या 100 प्रश्नांची सुरुवात करताना पहिला, दुसरा, तिसरा किंवा जिथून तुम्ही सुरुवात करताय तिथे कुठेही जेव्हा अवघड प्रश्न येतोय, तुमच्या मेंदूला माहितीच नाहीये की या सिच्युएशनला काय म्हणजे कसं टॅकल करायचं. ज्या पद्धतीने वाघ समोर आल्यानंतर, साप पायात आल्यानंतर तुमची अवस्था होते, तशी तुमची अवस्था होते तो एक प्रश्न पाहिला की. आणि मग त्याचा परिणाम असा होतोय की जे माझं घड्याळ टिक 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 करतंय त्याच्यासोबत जे मला बाकीचे प्रश्न सोडवायचे ते मी नाही करू शकत आहे, कारण माझं कॉन्सन्ट्रेशन नाही होते. तिथून पुढे मला ऑब्विसली जर मला भीती वाटली आहे, माझी बॉडी काहीतरी हार्मोन्स रिलीज करते असे, तर त्यावेळेला माझ्या मेंदूला तो म्हणजे हेच नाही, ती सवयच नाही आहे, तो पॅटर्नच माहिती नाही आहे की या सिच्युएशनमध्ये मी काय करायला पाहिजे. तिथे तुमचा एक शिक्षक आहे, तुमच्या शिक्षक, तुमचा स्पेसिफिक पॉलिटीचा शिक्षक आहे पकडून झाला. 15 प्रश्न आलेत, 15 प्रश्नांपैकी 4 प्रश्न अवघड आहेत. ज्यावेळेला ते 4 प्रश्न शिक्षकाच्या समोर अवघड येतात, शिक्षकाला त्या 11 प्रश्नांना सोडवून त्या पुढच्या 4 प्रश्नांना कसं टॅकल करायचं हे चांगलं माहिती असतं, कारण त्याच्या मेंदूने तुम्हाला शिकवण्यापूर्वी एवढं सगळं स्ट्रगल केलं आहे. एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करण्यासाठी त्या शिक्षकाच्या मेंदूला कितीतरी प्रोसेसमधून जावं लागलं आहे आणि त्या शिक्षकाच्या मेंदूला ती म्हणजे तो स्ट्रगल माहिती आहे. जे न्यूरॉन्स कनेक्ट होतात ना ते त्यांचे झालेले आहेत. तुमच्या न्यूरॉन्समध्ये ते कनेक्शनच नाही आहे. सो तुमच्या न्यूरॉन्सला, तुमच्या मेंदूला कळतच नाही की त्या सिच्युएशनमध्ये काय करू. मग त्याला तुम्ही नाव देता एक्झाम एन्झायटी, त्याला तुम्ही नाव देता की परीक्षा म्हणजे हॉलमध्ये गेल्यानंतर मॅम घाबरगुंडी उडली, मॅम तिथे बसल्यानंतर सुचलंच नाही, मॅम तिथे गेल्यानंतर आठवलंच नाही, तो 1 तास मॅनेजच नाही करता आला. कारण तुम्ही कधीच तुमच्या मेंदूला त्या गोष्टीची सवय लावलेली नाही आहे. मग याच्यावरचा उपाय काय असेल? अर्थात ती सवय तुम्हाला आधी लावावी लागेल. कुठलाही नवीन टॉपिक, कुठलाही अवघड टॉपिक जो आहे, कुठलाही नवीन घटक असेल, तो अभ्यासताना जर तुम्हाला संघर्ष करावा लागत नसेल, तुमच्या मेंदूला जर स्ट्रेस येत नसेल, तर समजा आपला अभ्यास होत नाही आहे. ज्या वेळेला एखादा टॉपिक अभ्यासण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावा लागत असेल, ज्यावेळेला तुम्हाला थोडासा त्रास होत असेल, हे कसं समजून घ्यायचं हे कळत नसेल, समजा तुमचा मेंदू राईट ट्रॅकवरती आहे. कारण तिथून जे काही तुमचं न्यूरॉन्सचं कनेक्शन होईल, ते कनेक्शन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये हेल्पफुल ठरेल, जेव्हा पण तुमच्यासमोर असा अवघड प्रश्न येईल. आता मी जे बोलते बरं जण मग मॅम आम्हाला म्हणजे आम्ही समजून घ्यायचं नाही का, शिक्षकांचं लेक्चर पाहायचं नाहीत का? मी असं तर म्हटलेलं नाही आहे. मी असं म्हटलं आहे, तुम्हाला सायकल चालवायला शिकायची ना, बेस्ट कोचकडून सायकल चालवायला शिका, पण स्वतः सायकलवर बसा आणि मग शिका. माझा मुद्दा तुम्हाला समजतोय का? समजला असेल तर यू लिहा, म्हणजे अंडरस्टँड, मला समजेल की तुम्हाला हे कळलेलं आहे, किंवा गॉट इट लिहा, कारण मला समजलं पाहिजे की मी जे काही बोलले एवढा वेळ हे तुम्हाला समजलं की नाही. आणि याच्यातली मी एक एक गोष्ट सांगते ना, स्वतःच्या एक्सपिरियन्सवरती सांगते की मी खूप सगळे लेक्चर्स पाहत होते, मी पण पाहिलेत, असं नाही की, आणि मी अजूनही पाहते, असंही नाही की मी लेक्चर्स कसलेच पाहत नाही किंवा काय, मी स्वतःच्याच मेंदूला इतका त्रास देते. पण कुठलीही कन्सेप्ट शिकण्याची मी माझ्या स्टुडंट्सना पण सांगितलेली ही एक टेक्निक आहे. कुठलाही टॉपिक जेव्हा अभ्यासायचा, आधी स्वतः एकदा त्या टॉपिककडे जा, एकदा तरी स्वतः तो टॉपिक अभ्यासा, वाचा. जिथे नाही समजत आहे तिथे लेक्चरमधून पहा, तो टॉपिक तुमचा जास्त परफेक्ट होईल. मग 5-6 वेळा एखादा टॉपिक जर वाचून फक्त समजत नसेल, किंवा एखादं लेक्चर पाहिल्यानंतर तो तिथे समजतो, इतकं इझी वाटतंय, ते लेक्चर तुम्हाला कम्प्लिटली डिपेंडंट बनवत आहे. म्हणजे सायन्स, माझ्या स्टुडंटचं उदाहरण सांगते मी. सायन्स इतकं कठीण जाते की सायन्समध्ये मार्क्स येत नाहीत, 4-5 मार्क्सवरती अडकून पडलेला विद्यार्थी. मॅडमनी सायन्सचे लेक्चर्स घेतले, सायन्स फार इझी वाटायला लागलं.
सोपं जायला लागलं. पण जेवढे लेक्चर्स अवेलेबल आहेत तेवढ्या बाबतीतले मार्क्स यायला लागले. आता जे लेक्चर्स मॅडमनी दिलेले नाही आहेत सायन्सचे, आम्ही त्याच्यासाठी स्ट्रगल करायला तयार नाही. आम्ही आता वाट पाहत बसणार, मॅम तुम्ही लेक्चर द्या म्हणजे आम्हाला समजेल, मग आम्ही करू. का? कारण तुम्ही कम्प्लिटली डिपेंड झालात त्या गोष्टीवरती. आणि ज्या क्षणी ती गोष्ट नाही असं वाटतंय त्या क्षणी तुम्हाला असं वाटतं हे तर मला जमणारच नाही, मी हे करूच शकत नाही. तुम्ही स्वतःची हालचाल करत नाही. माझे जे स्टुडंट स्वतः धडपडले, ज्या स्टुडंटनी स्वतः केले, ते स्टुडंट आज सिलेक्ट झालेले, जॉईन झालेले. आणि असेही विद्यार्थी आहेत जे जवळपास मला वाटतं 2022च्या बॅचला पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं असेल. 22, 23, 24, 25, आता 26 चालू आहे. आणि ते परत परत ॲडमिशन घेतात. विशेष म्हणजे हे की परत परत ॲडमिशन पण घेतात. प्रत्येक चॅलेंजमध्ये ते असतातच, पण त्यांचा रिझल्ट येत नाही. आणि जेव्हा मी बोलते त्यांना त्या गोष्टी पण ऐकायच्या नाहीत. त्यांच्या ज्या कंप्लेंट्स असतात किंवा त्यांचं जे डाऊट्स असतात ना सुरुवातीपासून, ते या चॅलेंजमध्ये ॲडमिशन घेतले की स्टार्ट टू एंड असतातच. नेक्स्ट चॅलेंजला ॲडमिशन घेतात, स्टार्ट टू एंड असतातच. चेंजच करायचा नाही आहे पॅटर्न. आणि जर तुम्ही तुमचा पॅटर्न चेंज करत नसाल, म्हणजे आपण एकदा अपयशी झालो आहे, त्याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे ना. काहीतरी, भले तुम्ही टीचर चेंज करा, बॅच चेंज करा, प्लॅटफॉर्म चेंज करा, काही करा, पण काहीतरी बदललं पाहिजे ना. जर मी या मेथडनी जाऊन माझ्याकडून नाही झालं, याचा अर्थ या मेथडमध्ये काहीतरी चुकलेलं होतं, हे मान्य तर करायला पाहिजे. आपण नाही मान्य करत आहे, आपण फक्त ब्लेम करू शकतो, आपण मान्यच नाही करू शकत. आणि याच्याही पुढे जाऊन आणखी एक गोष्ट, 9 लाख फॉर्म आले, 9.5 लाख फॉर्म आले. आता या 9.5 लाखामध्ये माझा कुठं बसणार, माझा नंबर कुठे बसणार, काय होणार? जर हा अप्रोच तुमचा सुरुवातीपासून असेल तर फार कठीण आहे तुमचं सिलेक्शन होणं. ठीक आहे. जो असा विचार करेल की यावेळेला जागा भरपूर आहेत, माझा अभ्यास चांगला आहे, माझं 100% होऊन जाईल, त्याचं 100% सिलेक्शन होऊन जाईल, जो हा विचार करत बसेल बापरे एवढे फॉर्म आलेत, कसं होणार, एवढी मोठी स्पर्धा आहे, नाही होणार, त्याच्याही पुढे जाऊन टेन्शन, आयोग एवढ्या मुलांची परीक्षा कशी घेणार, नाही घेणार, नाही जमणार, मग कुठून आणणार मनुष्यबळ, परत आपण आपला अभ्यास सोडून अजून त्याच्यामध्ये पण गुंतून पडतो. थोडासा विचार करा. मी ज्या गोष्टी बोलते ह्या बऱ्याच लोकांना पटणार नाहीत, कारण रियालिटीवरती बोललं ना, म्हणजे लोकांना गोड गोड बोलणं हे फार आवडतं. रियालिटीवरती बोललेल्या बऱ्याच लोकांना गोष्टी पटत नाहीत, पण या गोष्टी जाणून घेतल्याशिवाय तुमच्या पुढे जाण्याचे चान्सेस नाही आहेत, हे लक्षात ठेवा. मग करायचं काय? कुठलाही टॉपिक अभ्यासलात, लक्षात ठेवा की मला हा टॉपिक फक्त स्टडी करणं इम्पॉर्टंट नाही आहे. या टॉपिकवरती येणारे जे क्वेश्चन्स आहेत त्याचा आन्सर मला करता आलं पाहिजे. मग ते मला जमतंय की नाही हे मला केव्हा कळेल? ज्यावेळेला या टॉपिकवरचे MCQ मी सॉल्व्ह करेन किंवा PYQ मी सॉल्व्ह करेन. 90 डेज चॅलेंजमध्ये कंपल्सरी सांगितले प्रत्येक टॉपिक नंतर त्याच्यावरचे MCQ किंवा PYQ जे आहेत ते सॉल्व्ह करा. का? कारण जोपर्यंत तुम्ही हे सोडवत नाही ना, तुम्हाला कळणारच नाही आहे की हे मला समजलं की नाही समजलं, हे माझ्या लक्षात राहते की नाही राहत, याच्यावरची उत्तरं मला येत आहेत की नाही येतात, आज जो काही मी दिवस घालवला आहे याचा माझ्या एक्झाममध्ये काही मला आउटपुट मिळणार आहे की नाही मिळणार आहे, हे जोपर्यंत हे करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार आहे. तोपर्यंत मग तुम्हाला ते फक्त एक कन्सेप्ट आहे काहीतरी याच्यामध्ये, इल्युजन ऑफ कॉम्पिटन्स, म्हणजे जस्ट शिकल्याचा भ्रम होणं. माझं झालंय हा वाला जो भ्रम आहे ना, त्या भ्रमामध्ये तुम्ही राहणार. अरे मी आज 8 तास अभ्यास केलाय, मग काय 8 तास मी टाइमपास थोडीच केला, 8 तास लायब्ररीत बसलोय मी, 8 तासाचा अभ्यास आहे म्हणजे काहीतरी असेल ना. पण त्या 8 तासात ना तुझा 1-2 मार्क तरी कव्हर होतोय का, हा पण तर मुद्दा आहे ना. जर मी 8 तास अभ्यास केला असेल, या 8 तासात मी जे अभ्यासले त्याच्यातून मला 2-3 मार्क्स तरी येतील का एक्झाममध्ये? आणि जर ते 2-3 मार्क्स येणार नसतील, या 8 तासाचा फायदा काय? खूप सिरियसली हे प्रश्न स्वतःला विचारा. दुसरी गोष्ट, ॲक्टिव्ह रिकॉल ही मेथड मी तुम्हाला आधी पण खूप वेळा एक्सप्लेन केलेली आहे. ज्यांना माहिती नाही आहे, ॲक्टिव्ह रिकॉल मेथडवरचा जो मी व्हिडिओ दिलेला आहे तो पहा. आणि ही मेथड 100% तुम्हाला हेल्पफुल ठरेल, कारण जेवढे टॉपर असतात, कितीतरी लोक आहेत जगामध्ये सक्सेसफुल झालेले या फील्डमध्ये, की ज्यांनी या मेथडचा वापर केलेला आहे. आणि रिसर्च सांगतंय की ॲक्टिव्ह रिकॉल मेथडनी कुठलीही गोष्ट तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये शिकू शकता आणि खूप कमी कालावधीमध्ये खूप जास्त कंटेंट जो आहे, डेटा जो आहे तो तुम्ही समजू शकता, एक्झाममध्ये तो उतरवू शकता. सायंटिफिकली प्रूव्हन आहे. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ही फॉलो करा. ज्यांना माहिती नाही आहे ही मेथड काय आहे, याच्यापूर्वी जे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये ही मेथड दिलेली आहे, ती पाहून घ्या. देन 24/7/30 हा रूल तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेला आहे.
कुठलाही टॉपिक अभ्यासला, आज जर एखादा टॉपिक अभ्यासला असेल त्याची आजच रिव्हिजन करा. 24 तासामध्ये पहिली रिव्हिजन करा, 7 दिवसांमध्ये दुसरी रिव्हिजन करा, 30 दिवसांमध्ये पुढची रिव्हिजन करा. हा पॅटर्न वेगळा पण राहू शकतो. 3 लेअर रिव्हिजन टेक्निक जी मी चॅलेंजमध्ये सांगितलेली आहे, मी तो व्हिडिओ अवेलेबल करून देईन तुम्हाला. ठीक आहे, उद्या किंवा परवा तो व्हिडिओ पण मी अपलोड करेन चॅनलवरती. सो ती जी 3 लेअर रिव्हिजन टेक्निकची मेथड आहे, जर मी विसरले तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की मॅम अपलोड करा, म्हणून मी तो व्हिडिओ डेफिनेटली अपलोड करेन. ती 3 लेअर रिव्हिजन टेक्निक जी आहे ना, ती फॉलो करा. पण मी रिव्हिजन केल्यात, मी 5 रिव्हिजन केल्यात, 7 रिव्हिजन केल्यात, अरे 5 रिव्हिजन करणाऱ्याचा रिझल्ट येत नाही असं होऊच शकत नाही, यायलाच पाहिजे तो. मग जर मी 5 रिव्हिजन करून माझा रिझल्ट येत नाही, याचा अर्थ या 5 रिव्हिजनमध्ये काहीतरी माझं चुकलं आहे, मी चुकीच्या मेथडनी काहीतरी रिव्हिजन केलेली आहे. रिव्हिजनची ती मेथड रिव्हिजनची नसेलच, कदाचित रीडिंग मी करत असेल. हा जो डिफरन्स आहे ना, तो समजून घ्या. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, चुकीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस, याच्यावरती तर मी लाईव्ह सेशनमध्ये पण बोलली आहे, आणि त्याच्यानंतर त्या लाईव्ह सेशनमधला हा जो छोटासा पार्ट आहे ॲनालिसिस कसा करायचा, त्याचा पण एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तो याच्यासाठी केला की बरेचसे लोक कदाचित त्या पॉईंटपर्यंत पोहोचलेले नसतील, पण हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला कळत नाही. आपण चुकीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस म्हणजे काय करतो की प्रश्न चुकला आहे, ह्याचं बरोबर उत्तर काय आहे, बाकीचे 3 ऑप्शन काय आहेत, झालं. नाही, मी तुम्हाला 4 ते 5 स्टेप्स सांगितलेल्या आहेत की एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझं चुकलं तर त्याच्या बाबतीत मला सेल्फ ॲनालिसिस काय करायचं आहे, हा प्रश्न माझा का चुकला हे मला कसं फाइंड आउट करायचं आहे, आणि पुढच्या वेळी चुकू नये म्हणून काय करायचं आहे. तो व्हिडिओ हवा तर मी एंड स्क्रीनला देईन. आय थिंक स्कोर का वाढत नाही याच्याशी रिलेटेड तो व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी एंड स्क्रीनला देईन. ते लेक्चर नक्की पहा हे लेक्चर झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय होतं आहे. आता तुमच्या लक्षात आलं का की हा ट्रॅप काय? जर नसेल आलं, आणखी शॉर्टमध्ये सांगते जाता जाता. ज्यावेळेला मी अभ्यास करत आहे, आत्ता मी जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या, मला सांगा एक स्टुडंट सकाळी उठतोय, तो लायब्ररीमध्ये जाऊन बसतो, तो पुस्तक उघडतोय आणि तो 7 ते 8 तास अभ्यास करतोय. अभ्यास म्हणजे काय करतोय? मे बी रीडिंग करतोय, हायलाईट करतोय, अंडरलाईन करतोय, जे काही करतोय. या स्टुडंटला कुठे असं फील होईल की मी अभ्यास करत नाहीये? या स्टुडंटला कुठे असं वाटेल की माझं काहीतरी चुकतंय? नाही वाटणार आहे ना, कारण तो नॉर्मली तो उठतोय, लायब्ररीला जातोय, पुस्तक उघडून बसतोय, वाचतोय दिवसभर, म्हणजे पाठीचा कणा मोडेपर्यंत तो अभ्यास करतोय. त्याला का हे फील होईल की माझं काहीतरी चुकतंय? तुम्हाला जी मी गोष्ट आत्ता सांगितली ना, की टॉपिक अभ्यासताना तो टॉपिक मला समजलाय इतकं गरजेचं नाही आहे, त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं मला देता येत आहेत का हे गरजेचं आहे. आता जेव्हा मी ही गोष्ट तुम्हाला सांगते, मी 90 डेज चॅलेंजमधला स्टुडंट आहे, कंपल्सरी सांगितलं की जेव्हा पण VCमध्ये मी एखादा असा पॉईंट बोलेन, एक पेपर नेहमी सोबत ठेवायचा, त्याच्यावरती हा जो ट्रॅप आहे तो लिहायचा की काय होऊ शकतं की मी आत्ता वाचत आहे, माझं फक्त पॅसिव्ह स्टडी सुरू आहे, मला समजलं की पॅसिव्ह स्टडी करत आहे त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही, मला कळलं आहे की मला ॲक्टिव्ह स्टडी करायचा आहे. पण हे मी किती दिवस करेन माहिती आहे? आत्ता हे लेक्चर पाहिल्यानंतर पुढचे 4 ते 5 दिवस, बिकॉज हे लेक्चर कुठेतरी डोक्यात घुमतं आहे. 6व्या दिवशी अगेन मी इथेच येणार, मी हेच करणार, आणि हे मला समजणार पण नाही की मी परत एकदा त्या ट्रॅपमध्ये फसलो, मी परत एकदा त्या लूपमध्येच अडकलेलो आहे. हा खरा ट्रॅप आहे की आपल्याकडून चुकतंय, पण हे चुकतंय हेच आपल्याला कळत नाही, कारण आपण जे करतोय त्यात आपल्याला चुकीचं काहीच वाटत नाही, आणि हे न समजणं हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. मग हे समजण्यासाठी काय करायचं? तुम्हाला आठवतंय का, 14 जूनचा पेपर झाल्यानंतर 15-16 तारखेला मी एक व्हिडिओ अपलोड केला, आय थिंक लाईव्ह लेक्चर घेतलं असेल मी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ही एक अशी गोष्ट आहे जी लाखो रुपये फी देऊन पण तुम्हाला मिळणार नाही आहे. आत्ताचा जो फील आहे तो तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही आहे. आणि त्यावेळेला काही गोष्टी मी लिहायला सांगितलेलं, तुम्ही ते लेक्चर पाहिलं होतं का? पाहिलं असेल तर 14 जून असं लिहा, मला कळेल तुम्ही पाहिलं होतं. आता जर तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं होतं, त्यावेळेला तुम्हाला जो फील होता, त्यावेळेला जे तुम्हाला वाटायचं, त्यावेळेला जर तुम्ही पेटून उठलेले असाल किंवा तुम्हाला फार त्रास झालेला असेल किंवा तुम्ही खूप निगेटिव्ह झालेले असाल, बऱ्याच सगळ्या फिलिंग्स, तर तुम्हाला आत्ता फील होत आहेत का? नाही होत आहेत, होणार पण नाही. आत्ता तुम्ही, म्हणजे तुम्ही जर म्हटलात की मॅडम मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो, मला तो वाला फील द्या, नाही येणार तो फील. तो फील तुम्हाला कधी येणार माहिती आहे? 25 ऑक्टोबरची परीक्षा झाल्यानंतर. आणि
त्या फील्डसाठी अख्खं 1 वर्ष वाया घालवावं लागेल तुम्हाला. मग जर त्यावेळेला ती गोष्ट जतन करायला सांगितली ज्याची इंटेन्सिटी परत कमी 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 होत जाणार आहे, तर ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे, ज्याची इंटेन्सिटी मला कमी नाही होऊ द्यायची. कारण त्यावेळेला जे मला वाटलं होतं ना की काही झालं तरी मला पास व्हायचं आहे, काही झालं तरी मला करायचं आहे, आता मी इतका अभ्यास करेन, मी कशाचा विचार नाही करणार, जर त्यावेळेला ते फील झालेलं तर ती गोष्ट सतत डोळ्यासमोर राहिली पाहिजे. जिने ज्यावेळेला तुम्ही ट्रॅक चुकाल त्यावेळेला तिने तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे की तुझा ट्रॅक चुकतोय, वापस आजा. सेम हा जो स्टडीचा ट्रॅप आहे, जो तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करत आला, त्याच्यामध्ये एक जी चूक होती आहे, जी समजत नाही आहे, आणि जरी मला समजली तरी मी 4 ते 5 दिवस फक्त ती चूक दुरुस्त करत आहे, 6व्या दिवशी परत माझा आहे तेच सुरू होते. हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे ज्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा नेमका ट्रॅप काय, आपण कसे डिस्ट्रॅक्ट होतोय, आपण कसे परत तिथेच जातोय, हे तुम्हाला लिहून ठेवता आलं पाहिजे. परत परत स्वतःला त्या गोष्टीची आठवण करून देता आली पाहिजे. तुम्ही अशी माणसं पाहिली असतील, मी तरी पाहिल्यात अशा मुली स्पेसिफिकली, एकदा एका व्यक्तीने धोका दिला किंवा आफ्टर मॅरेज पण लग्न झालं, नवऱ्याचा काहीतरी अफेअर वगैरे आहे म्हणून समजलं, त्रास व्हायला लागला, रडल्या, सगळं झालं. परत थोड्या दिवसात नीट झालं सगळं, विश्वास ठेवला. परत थोड्या दिवसांनी तर सेम तीच गोष्ट कळली, परत रडल्या, परत धिंगाणा घातला, सगळं झालं, परत विश्वास ठेवला, परत तीच गोष्ट घडली. 4 ते 5 वेळा सेम गोष्ट त्या मुलीच्या बाबतीत घडली. चूक कोणाची आहे? नवऱ्याची. तो तर चुकीचाच आहे सुरुवातीपासून. पण जेव्हा तुम्हाला एकदा पोळलं, एकदा तुम्हाला कळलं, त्याच्यानंतर पण तुम्ही तेच 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 तेच, तुमचा पॅटर्नच चेंज होत नाही आहे. आणि अशी सेम व्यक्ती, हीच व्यक्ती दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीसोबत जरी तिने रिलेशन ठेवलं, हा सेम पॅटर्न तिला दिसून येणार. पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण आपला पॅटर्न कधीच समजून घेत नाही. आपल्याला फक्त दुसऱ्याचे पॅटर्न पाहायचे असतात, दुसरा कसा चुकीचं आहे हे फाइंड आउट करायचं असतं. मी कुठे चुकत आहे? आज एका व्यक्तीने माझा अनादर केला, मला डिसरिस्पेक्ट केलं, मला कळलं पाहिजे नेक्स्ट टाईम मी काय काळजी घ्यायला पाहिजे की ही व्यक्ती मला डिसरिस्पेक्ट नाही करू शकणार. जर एकच व्यक्ती तुम्हाला 10 वेळा तुमचा अपमान करत असेल, ही त्या व्यक्तीची चूक नाही. पहिल्या वेळेला अपमान झाला ठीक आहे, दुसऱ्या वेळेला पण ठीक आहे, पण तिसऱ्या वेळेला जर ती व्यक्ती तुमचा अपमान करत असेल, ही त्या व्यक्तीची चूक नाही, ही तुमची चूक आहे की तुम्ही त्या व्यक्तीला ती स्पेस दिली आहे की ती तिसऱ्यांदा तुमचा अपमान करू शकेल. सेम इथे एकदा चूक झाली आहे, कळलंय ना, लक्षात आलंय ना, चूक सुधारायचा प्रयत्न करा. ती चूक डोळ्यासमोर ठेवा की इथे चुकतोय आपण. कारण आपण चुकतोय हेच आपल्याला कळत नाही, आपण परत तेच परत तेच परत तेच करतोय. मग रिझल्ट काय येणार आहे? परत तोच रिझल्ट येणार आहे जो आधी आला, फेल. मग आता याच्यावरती विचार करा. ही ह्युमन सायकोलॉजी आहे. हे असं नाही आहे की काहीतरी उगीचच तुम्हाला सांगते. ह्या गोष्टी जनरली आपल्या लाईफमध्ये घडतात ज्या आपल्याला समजत नाहीत. कारण आपण जे म्हणतो ना थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू, आपण त्या अँगलनी कधी स्वतःकडे, स्वतःच्या लाईफकडे, स्वतःच्या लाईफमधल्या सिच्युएशनकडे, स्वतःच्या एक्झामकडे पाहतच नाही. आपण फक्त आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहत असतो. ज्याला तुम्ही थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं कुठे काय चुकतंय. म्हणजे 2 लोक जर भांडतायत, ती गोष्ट माहिती असेल ना तुम्हाला, कॉईनची एका बाजूने वेगळा कलर, एका बाजूने वेगळा कलर, किंवा 3 आणि 9ची, 3 आणि 9, 3 आणि 6 आणि 6 आणि 9, ठीक आहे. सो हा 6 किंवा हा जो आकडा आहे, एकीकडून बघणाऱ्याला 3 दिसतोय, दुसरीकडून बघणाऱ्याला 6 दिसतोय, ते दोघं जण भांडतात. तिसरा माणूस सांगेल ना की एक्झॅक्टली हे काय. किंवा नाण्याच्या 2 बाजू, एक म्हणतो की नाही छाप्पाच आहे, एक म्हणतो की नाही काटाच आहे, कारण दोन्ही बाजूला वेगळं वेगळं आहे. त्याला जे दिसतंय ते तो सांगतोय, थर्ड पर्सन सांगेल की नेमकं काय. तसं कधीतरी स्वतःच्या तयारीच्या बाबतीत, स्वतःच्या अभ्यासाच्या बाबतीत, स्वतःच्या फेल्युअरच्या बाबतीत, स्वतःच्या एफर्ट्सच्या बाबतीत थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पहा. तुम्हाला खूप गोष्टी दिसतील सुटसुटीत झालेल्या की अरे ही चूक माझी होत होती जी मला आत्तापर्यंत कळलीच नाही, जी मला कळणं गरजेचं होतं. आणि जर ती एकदा कळली ना तर तिला अशी कैद करून ठेवा, पकडून ठेवा, नेक्स्ट टाईम ती झाली नाही पाहिजे. म्हणून हा जो ट्रॅप आहे ना तो समोर लिहून ठेवा. कारण खूप मुलं या लूपमध्ये अडकण्याचं कारण तेवढंच आहे. वारंवार परीक्षा देतात. मला सांगा की एक स्टुडंट 4 वर्ष पॉलिटीचं सेम पुस्तक वाचतोय, त्याचा अभ्यास नसेल का? एक स्टुडंट 4 वर्ष झालं सेम पुस्तकं, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जॉग्रफी असेल, सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, तो जर 4 वर्ष त्या गोष्टीचा स्टडी करतोय
त्याला सार्वजनिक वित्त समजत नसेल का? त्याला 1857चा उठाव समजत नसेल का? त्याला राष्ट्रीय काँग्रेस समजत नसेल का? देन वाय रिझल्ट काय येत नाही आहे? काय चुकतंय? अभ्यास तर तो करतोयस ना. 4 वर्ष जर सलग सकाळी लायब्ररीमध्ये जाणं, संध्याकाळी परत येणं, हे जर 4 वर्ष रुटीन आहे एखाद्या माणसाचं, तो PhD कंप्लीट करेल ना. मग का नाही होत आहे? काहीतरी एक लूप आहे ज्याच्यात आपण अडकलोय, जिथून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि ते रिअलाईज होणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रिअलाईजच होत नाही आहे. आमची गाडी अशा रस्त्यावरून फिरते की गोल 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 तो रस्ता फिरून शेवटी एकाच पॉईंटला येऊन थांबतोय. हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही एक्झिटचा रस्ताच शोधत नाही आहोत. आम्ही परत तास 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 गोल वर्तुळामध्ये अडकल्यासारखे फिरत आहोत आणि हे होतं आपल्या बाबतीत. हे थोडंसं समजून घ्या. मला आशा आहे की मला जे सांगायचं होतं तुम्हाला या लेक्चरमधून ते तुम्हाला समजलं असेल, तो ट्रॅप तुम्हाला समजला असेल. आणि जर समजला असेल तर याच्यातून तुम्ही बाहेर पडाल, याच्यातून तुम्ही एक्झिट घ्याल आणि यावर्षी एक्झाममध्ये रिझल्ट मिळवून दाखवाल. स्पर्धा कितीही मोठी असू द्यात, लक्षात ठेवा बाकीचे लोक काय करतायत हे तुमचा रिझल्ट ठरवणार नाही आहे. तुम्ही काय करताय याच्यावरती तुमचा रिझल्ट येणार आहे. किती लोकांनी फॉर्म भरला म्हणून तुमचा रिझल्ट येणार नाही आहे. किती लोकांनी परीक्षा दिली म्हणून तुमचा रिझल्ट येणार नाही. तुमचा रिझल्ट कधी येईल? मी आत्ता या मोमेंटला काय करत आहे आणि मी एक्झामच्या दिवसापर्यंत आणि एक्झाम संपेपर्यंत मी काय करणार आहे याच्यावरती तुमचा रिझल्ट ठरणार आहे. बाकीची कुठलीच व्यक्ती, कुठलीच गोष्ट तुमचा रिझल्ट डिसाईड करणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की स्पर्धा मोठी आहे, अभ्यास करणारे लोक आहेत, आधी 2-3 वेळा एक्झाम दिलेले लोक आहेत, पोस्ट होल्डर लोक आहेत, हे सगळे आहेत आणि म्हणून माझा रिझल्ट येत नाही आहे, देन यू आर कम्प्लिटली रॉंग. तुम्हाला कुणीच अडवलेलं नाही आहे तेवढा अभ्यास करण्यापासून जेवढा एका पोस्ट होल्डरने केला आहे. तुम्हाला कुणीच अडवलेलं नाही आहे ती स्ट्रॅटेजी फॉलो करण्यापासून, ज्याने ऑलरेडी एक्झाम क्रॅक केली, परत ही एक्झाम क्रॅक करायला तो आला आहे. तुम्हाला कोणीच नाही अडवलेलं. तुम्ही त्या गोष्टी फाइंड आउट नाही करत आहात. तुम्ही त्या गोष्टी स्वतःमध्ये नाही आणत आहात. जर तुम्ही त्या गोष्टी स्वतःमध्ये आणल्या तर तुम्ही त्यांना, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांना बीट करून तुम्ही पुढे जाल ना. पण तुम्ही तर आधीच शस्त्र खाली ठेवलेत. नाही नाही, अरे त्याने 2 वेळा एक्झाम दिली आहे, त्याने मेन्स पण दिली आणि तो माझ्यासोबत स्पर्धेत आहे, माझा कसा निभाव लागणार? त्याने जे 2 मेन्स देऊन केलं ते तू आत्ता करू शकतोस ना. विश्वास ठेव स्वतःवरती. एवढा जर स्वतःवरती विश्वास नसेल तर फार कठीण आहे. मी विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला मला खूप लेक्चरसाठी ज्यावेळेला मला डिमांड करायला लागली, मी एकच गोष्ट सांगितली की जेवढा विश्वास तुमचा तुमच्या शिक्षकाच्या लेक्चरवरती आहे, तेवढा विश्वास जर तुम्हाला एकदा स्वतःवरती ठेवता आला तर तुम्ही 100% क्वालिफाय व्हाल. म्हणजे लेक्चर्स पाहून तुम्ही क्वालिफाय व्हाल की नाही याची गॅरंटी कोण तुम्हाला देऊ शकत नाही, पण तेवढा विश्वास जर तुम्हाला स्वतःवरती ठेवता आला ना, तुम्हाला म्हणजे पास होण्यापासून, कट ऑफमध्ये येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. प्रश्न फक्त विश्वासाचा आहे. कारण आम्हाला आमच्या ॲबिलिटीवरतीच एवढे डाऊट आहेत, आम्ही करूच शकत नाही याच्यावरती इतका जास्त विश्वास आहे की आमचं काहीच होऊ शकत नाही. थिंक अबाउट इट. फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर ट्रॅप समजला असेल हा, याच्यातून तुम्ही बाहेर पडणार असाल आणि तुमचा रिझल्ट घेऊन येणार असाल तर कमेंटमध्ये पास असं लिहा, म्हणजे मला कळेल की हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. आणि याच्यानंतर इकोचा प्लॅन आपला जो राहिलेला आहे तो मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन. +3 लेअर रिव्हिजन टेक्निकबद्दल जे मी बोलले तो व्हिडिओ जर मी विसरले तर प्लीज मला कमेंट करून रिमाइंड करा, मी तो पण अपलोड करेन. बाकी छान अभ्यास करा. असल्या ट्रॅपमधून लवकरात लवकर बाहेर निघाल, लवकरात लवकर पोस्ट घ्याल, लवकरात लवकर जॉईनिंग मिळेल, लवकरात लवकर आपल्या फॅमिलीची लाईफ जी आहे ती बेटर करू शकाल, स्वतःची लाईफ बेटर करू शकाल. कितीतरी बाकी गोष्टींमध्ये स्टक झालेले असाल त्याच्यातून बाहेर पडाल. आयुष्य एकच मिळाले, वर्ष संपत चालली आहेत, ती जगायला मिळतील, म्हणून तरी किमान इथून बाहेर पडा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. भेटूयात लवकर पुढच्या लेक्चरमध्ये. हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल, याच्यातलं काहीतरी थोडंफार पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि हो, खूप सगळे व्हिडिओज असेच मी आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.